देवदत्त. नवरात्री चालू होत आहे 22 तारखेपासून. नवरात्रीमध्ये आपण खूप सारे उपाय करतो जेणेकरून आपल्या घरी माता लक्ष्मी सदैव नांदावी किंवा आपल्या पाठीचे कष्ट आहे, दुःख आहे ते निघून जावे. त्याप्रमाणे नवरात्रीमध्ये आपण अखंड दिवा लावतो, कुमारिका पूजन करतो, खूप साऱ्या गोष्टी आपण नवरात्रीमध्ये, कारण की ह्या जो 9 दिवसांचा उत्सव आहे तो खूपच महत्त्वाचा आहे. देवी आपल्या घरी विराजमान होते. तर या नवरात्रीमध्ये तुम्हाला असं एक रोप आपल्या घरात लावायचं आहे, घराच्या अंगणात लावायचं आहे, दारात लावायचं आहे, खिडकीत लावायचं आहे. आणि ते रोप एवढं महत्त्वपूर्ण आहे की त्याची जी फुलं आहेत ती भगवान शंकराला खूप प्रिय आहे. आणि भगवान शंकर हेच विष्णूचाच अवतार आहे. म्हणजेच काय की जर तुम्हाला ते रोप जर तुम्ही तुमच्या घरामध्ये, दारामध्ये, अंगणामध्ये लावलं तर खूप साऱ्या गोष्टी पॉसिबल होतात. घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होते, म्हणजे एक सकारात्मकता आपल्याला जाणवते. त्या फुलांचा कलर असतो, रंग असतो निळा किंवा पांढरा. आणि ते फूल, ते रोप म्हणजेच अपराजिता, म्हणजेच गोकर्णाचं फूल. गोकर्णाबद्दल मी लास्ट टाइम एक लॉंग व्हिडिओ पण बनवला आहे, तो बघा, खाली दिलेल्या लिंकमध्ये आहे. गोकर्णाला खूप महत्त्व आहे. तर ह्या नवरात्रीमध्ये हे एक रोप तुम्ही कंपल्सरी आपल्या घराच्या खिडकीमध्ये, अंगणामध्ये, दारामध्ये, जिथे तुम्हाला जमेल तिथे लावा, कारण त्याच्यामुळे घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी येते. आणि नवरात्रीत लावण्यामुळे ते शुभ असतं आणि ते नवरात्रीमध्ये खूप बहरतं असं म्हणतात. तर लावून बघा, खूप 100% बेनिफिट होईल. कारण गोकर्ण हे खूप छान असं फूल आहे आणि ते सर्व देवांना प्रिय आहे, त्यामुळे त्याचा बेनिफिट तर 100% होईल. पॉझिटिव्ह एनर्जी नक्की घरामध्ये, सकारात्मकता होईल. कटकट जी चालू असते घरामध्ये, कोणी आजारी असेल तर ते नक्कीच दूर होईल. आणि नवरात्रीमध्ये वातावरणसुद्धा घरातलं शुद्ध असतं, त्यामुळे ह्या नवरात्रीमध्ये आपल्या घरामध्ये गोकर्णाचं रोप आणा आणि ते नक्की लावा. गोकर्णाच्या बिया भेटतात, त्या जरी तुम्ही लावल्या तरी त्या लवकर कोंब येतो त्यांना. तर करून बघा आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.